ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी मानसी देशपांडे आणि आपल्या या वेब एक्सक्लुझिव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कोरोनावरची लस कधी येते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे जग थांबलं होतं. आता हळूहळू त्यातून सावरायचा प्रयत्न आपण करतोय. अनलॉक झालेलं आहे भारतामध्येही. पण हे अनलॉक होत असताना मात्र कोरोनाची भीती पूर्णपणे गेलेली नाही. कोरोनाचं सावटही पूर्णपणे गेलेलं नाही आहे. आणि ते पूर्णपणे जाण्यासाठी जेव्हा लस येईल तेव्हा मदत होईल असा कयास आहे, असा अंदाज आहे. त्याच्यामुळे आता लस कधी येते याच्याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि लसींच्या बाबतीत अनेक पॉझिटिव्ह बातम्या रोज येतात आहे. अनेक मोठ्या कंपन्या चांगले रिव्ह्यूज पाठवतात आहे. त्यांच्या लसींचे चांगले रिझल्ट्सही येतात आहे. त्याच्यामुळे काही पुढच्या दिवसांमध्ये लस उपलब्ध होऊ शकेल असा आशावादही निर्माण झालेला आहे. पण कोणतीही लस बनवणं त्याची प्रक्रिया कशी असते आणि लसीकरण होणं त्याची प्रक्रिया कशी असते आणि लसीकरणाची मोहीम सुरू झाली म्हणून त्या आजाराचं, त्या व्हायरसचं आव्हान संपलं का, हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण आज बोलणार आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर धनंजय नावंदर. ते अमेरिकेहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते व्हायरोलॉजिस्ट आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून लस याच्याबद्दल अगदी मूलभूत बेसिक माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि अनेक कन्सेप्ट आहेत, वैज्ञानिक कन्सेप्ट, ज्या आपल्या त्यांच्याशी बोलण्यातून आपल्या क्लिअर होतील. धनंजय, आपलं खूप खूप स्वागत आमच्या एबीपी माझाच्या या व्हिडिओमध्ये. आणि तुमच्याकडून सगळ्यात प्रथम जाणून घ्यायला आवडेल की आता लसीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि अनेक कंपन्या त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ऍक्च्युली सुरू झालेलं आहे लसीचं. पण लसीचे विविध प्रकार असतात. तर लसींचे प्रकार कोणते असतात आणि आता कोरोनाच्या बाबतीत कोरोनावर कोणत्या प्रकारच्या लस बनवण्याचं काम सुरू आहे त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही माहिती दिली सगळ्यात सुरुवातीला तर बरं होईल. शुअर. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. तर आतापर्यंत जे लसीचे जे ट्रेडिशनल प्रकार आहेत जे आतापर्यंत यूज केले गेले आहेत ते मोस्टली 3 प्रकार आहेत. एक म्हणजे त्याला म्हणतात पहिला प्रकार म्हणजे लाईव्ह एटिन्युएटेड वॅक्सिन. तर त्याच्यात ह्या प्रकारच्या वॅक्सिन मध्ये काय करतात की ज्या व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी बिल्ड करायची आहे तेच व्हायरस आपल्याला लसीच्या द्वारे देतात. पण ते व्हायरस त्यांनी ते थोडं जे त्याची जी ऍक्टिव्हिटी असते ती वीकेंड केलेली असते लॅबमध्ये किंवा मॅन्युफॅक्चर करताना. तर त्याची ऍक्टिव्हिटी कमी केलेली असते. तर त्याच्याने काय होतं की त्याच्यामुळे आपल्याला जे व्हायरसद्वारे जे युजली रोग होतं ते रोग होत नाही. पण ते कमी ऍक्टिव्हिटी असली तरी ते व्हायरस आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी बिल्ड करू शकतो. तर ते पहिलं प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे त्याला म्हणतात का इनऍक्टिव्हेटेड वॅक्सिन. तर त्या वॅक्सिन म्हणजे पहिल्या प्रकार सारखाच व्हायरस पार्टिकल ज्याच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी बिल्ड करायची आहे तेच व्हायरस देतात. बट ते व्हायरस इनऍक्टिव्हेट केलेलं असतं. तर पहिल्या प्रकारमध्ये त्याची ऍक्टिव्हिटी कमी केलेली असते. दुसऱ्या प्रकारमध्ये पूर्ण इनऍक्टिव्हेटेड केलेलं असतं. तर जे आपले पोलिओ वॅक्सिन्स आपल्याला आपण लहान असतो ते देतात आपल्याला ड्रॉप्स, ते इनऍक्टिव्हेटेड वॅक्सिन्स असतात, राईट. तर इनऍक्टिव्हेटेड असल्यामुळे परत त्याच्यामुळे रोग होत नाही, बट आपल्याला इम्युनिटी बिल्ड होते. आणि तिसरं प्रकार हे 2 प्रकार मोस्टली यूज केले गेले आहेत. तिसरं प्रकार पण काही वॅक्सिनसाठी यूज केले आहेत. त्याला म्हणतात का सब युनिट वॅक्सिन. तर त्याच्यात काय केलं गेलं आहे की वॅक्सिनचं जे एक छोटं काहीतरी पार्ट असेल तर वॅक्सिन व्हायरस जे असतं ते काय असतं का मोस्टली त्याचं एक जेनेटिक मटेरियल असतं, डीएनए किंवा आरएनए, आणि त्याच्या भोवती काहीतरी प्रोटीनचं एक लेअर असतो. तर त्या प्रोटीनच्या पार्ट आपल्याला ते वॅक्सिनद्वारे देतात सब युनिट वॅक्सिन मध्ये. आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये त्या प्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज ज्याला म्हणतात ते डेव्हलप होतात. आणि आणि त्याच्याद्वारे इम्युनिटी बिल्ड होते. आणि मग जेव्हा आपल्याला व्हायरस आपल्याला इन्फेक्ट करतं, रिअल व्हायरस, तर आपल्याला ते अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असल्यामुळे ती इम्युनिटी आपलं बॉडी वापरतं. तर ते हे मोस्टली 3 प्रकार आतापर्यंत यूज केले गेले आहेत. बट ह्याचे वेगवेगळ्या वॅक्सिन प्रकारचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. म्हणून पूर्ण जगभरात वेगवेगळ्या कंपनी अजून नवीन प्रकारचे वॅक्सिन ऑलरेडी डेव्हलप करत होते, राईट. तर पण आता कोविडचं असं एवढा मोठं संकट जगावर आल्यामुळे
या सगळ्या कंपनीने आपले वेगवेगळे जे टेक्नॉलॉजीज ते डेव्हलप करत होते, त्यांनी सगळं अटेन्शन कोविडवर डायव्हर्ट केलं. आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की जे अजून नवीन नवीन प्रकारचे वॅक्सिन डेव्हलप झाले आहेत. तर फायझर आणि मोडर्नाचं तुम्ही वॅक्सिन बघाल तर ते mRNA वॅक्सिन जे आहे, mRNA हे ती टेक्नॉलॉजी यूज करून इम्युनिटी बिल्ड करतात. आणि तसंच जी ऍस्ट्राझेनेका जी कंपनी आहे UK मध्ये, ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत त्यांचं टायअप आहे. त्याच्यात ते काय करतायत की अजून एक व्हायरस असतो एडेनो व्हायरस म्हणून, ते व्हायरसला त्यांनी इंजिनियर केलं आहे आणि त्याच्यात करोना व्हायरसचं थोडंसं जे पार्ट ते त्यांनी टाकलं आहे आणि ते आपल्या बॉडीत देतात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी डेव्हलप होते. आणि खूप सारे कंपनी डीएनए वॅक्सिन, mRNA सारखं डीएनए वॅक्सिन्स पण डेव्हलप करतायत. तर हेच काही मी तुम्हाला थोडे प्रकार सांगितले, बट अजून वेगवेगळ्या कंपनीज अजून पण वेगवेगळे टेक्नॉलॉजीज यूज करतायत. बट मोस्टली हे 5 किंवा 6 प्रकार हे जे वॅक्सिन्स आता जे आहेत ते. पण धनंजय, कोरोनावरची व्हॅक्सिन वरचं काम बऱ्यापैकी फास्ट फॉरवर्ड या सगळ्या कंपन्यांना करावं लागलं होतं. जे यावर संशोधन करत होते त्या संस्थांनाही हे काम खूप फास्ट फॉरवर्ड करावं लागलं होतं. तर ही जी गती त्यांना वाढवावी लागली, तर या गतीचा काही परिणाम जे व्हॅक्सिनचे जे निष्कर्ष असतील, जे रिझल्ट असतील, त्यावर काही होईल का? म्हणजे अर्थात त्यांच्या चाचण्या आता 3ऱ्या टप्प्यात बहुतांश व्हॅक्सिन्सच्या चाचण्या सुरू आहेत. पण असा काही परिणाम होऊ शकतो का? की जी गती वाढवली होती संशोधनाची? तर आता आता तुम्ही मोडर्ना जसं तुम्ही म्हटलं थर्ड फेजचे जे रिझल्ट येत आहेत, तर फेज 1, फेज 2, फेज 3 हे सगळे त्यांनी खूप साऱ्या पेशंट्सवर टेस्ट केलं आहे. त्याच्या आधी पण प्री क्लिनिकल स्टडीज जे आहेत ते सगळे एक्सटेन्सिव्ह त्यांनी स्टडी केली आहे. गती वाढवणं आवश्यक होतं, राईट? एवढी मोठी संकट पूर्ण जगाभरावर आलं आहे आणि व्हॅक्सिन जे आहे तेच एक सर्वात कॉस्ट इफेक्टिव्ह इंटरव्हेन्शन, म्हणजे जे आपल्याला सर्वात या महामारीतनं इफेक्टिव्हली बाहेर काढू शकतं ते व्हॅक्सिनच असणार आहे. तर हे करणं आवश्यक होतं. जे आतापर्यंत जे सगळे फेज 1, फेज 2, फेज 3 आतापर्यंत ज्या कंपनीजनी आता अजून ऍस्ट्राझेनेका जी कंपनी आहे UK, त्यांचं अजून डिटेल रिझल्ट यायचं आहे. पण मोडर्ना किंवा फायझर त्यांनी जे रिझल्ट डेटा पण आतापर्यंत जे शेअर केलं आहे, त्याच्यात असं तरी वाटतं का त्यांनी एक्सटेन्सिव्ह स्टडी केली आहे सेफ्टीसाठी पण आणि एफिकेसी साठी पण. तर एफिकेसी म्हणजे किती इफेक्टिव्हली आपल्या बॉडीत इम्युनिटी डेव्हलप होणार आहे, राईट? पण त्याच्या एफिकेसी सोबतच सेफ्टी ही खूप मोठी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे, राईट? त्याचे साईड इफेक्ट. तर हो, राईट. तर आता 5-6 महिन्यात जे त्यांनी स्टडी केले आहेत त्याच्यात तरी वाटतंय का सेफ आहे. ऑफकोर्स लॉंग टर्म साईड इफेक्ट्स पॉसिबल आहेत, बट आता ते आपल्याला अजून माहिती नाहीये. रेअर सर्कमस्टन्सेस मध्ये लॉंग टर्म साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि हे सगळ्या ज्या कंपनीज आहेत ते लॉंग टर्म स्टडी पण कॅरी आउट करणार आहेत. आता जर वॅक्सिन हो, पण आय थिंक आपल्याला जे आता जे रिस्क आणि बेनिफिट जे रेशो आहे ते बघायला सगळे गव्हर्नमेंट किंवा रेग्युलेटरी एजन्सीज बघणार आहेत. आणि वॅक्सिन हे सगळे डेटा बघितल्यावर आय थिंक जर बेनिफिट रिस्क पेक्षा मोठं असणार आहे तरच ते आपल्याला अप्रूव्ह करतील वेगवेगळ्या कंपनी. निश्चितपणे त्याच्या हालचाली पण सुरू झाल्या आहेत. पण धनंजय, अजून एक मुद्दा म्हणजे जो जाणून घ्यायला आवडेल की व्हॅक्सिनचे 2 डोस घ्यावे लागतील. म्हणजे मागे जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हाही त्यांनी हायलाइट केलं होतं की 160 कोटी जनतेला 1 डोस देणं आणि ते आपल्याला मल्टिप्लाइड बाय 2 करावे लागणार आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक माणसासाठी 2 डोस त्याचे उपलब्ध असणं आवश्यक आहे. तर हे लसीला 2 डोस का आवश्यक असतात? म्हणजे नेमकं त्याच्या मागचं मेकॅनिझम काय असतं? हो, तर हे फक्त कोविड साठीच असं होतंय असं नाहीये. आता तुम्ही आधीचे पण वॅक्सिन्स बघा जे आपल्याला लहानपणी देतात, MMR किंवा पोलिओ, त्याचे पण मल्टिपल शॉट्स असतात. तर पहिलं शॉट जे देतात ते मोस्टली असं आपली बॉडीसाठी जी इंग्लिशमध्ये त्याला असं टर्म यूज करतात का स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे आधी आपल्या बॉडीमध्ये काहीच इम्युनिटी नाहीये. तर खूप मोठं डोस देण्याऐवजी एक जे आपल्याला बॉडीमध्ये जे टॉलरेट होईल ते डोस देतात.
आणि आपली बॉडीत इम्युनिटी डेव्हलप होण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होते. आणि एक मोठा डोस देण्याचे साईड इफेक्ट्स असू शकतात. म्हणून खूप सारे म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच व्हॅक्सिनसाठी, सगळ्याच नाही बट खूप मोस्टली खूप साऱ्या व्हॅक्सिनसाठी जे पहिल्या नंतर अजून एक दुसरे किंवा तिसरं डोस देतात, त्याला जे बूस्टर डोस म्हणतात. तर ओके. पहिल्या डोसमध्ये आपल्याला इम्युनिटी डेव्हलप होणं सुरू होतं, पण बूस्टर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ती इम्युनिटी अजून स्ट्रॉंग करणं, त्यासाठी दुसरं आणि तिसरं डोस देतात. तर एक मोठा डोसचे साईड इफेक्ट्स असू शकतात त्याच्याऐवजी, आणि आपल्या बॉडी किती घेऊ शकते, किती मोठा डोस घेऊ शकते, हे वेगवेगळ्या त्याच्याऐवजी ते मल्टिपल डोसेस देतात, म्हणजे इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि इम्युनिटी बिल्डअप होते. निश्चितपणे. आणि मला वाटतं लस बनवणं एक अत्यंत इफिशियंट परिणामकारक लस बनवणं हा एक भाग वेगळा, आणि नंतर येतं की ती लस सगळ्यांना देण्यासाठीची जी यंत्रणा उभी करावी लागते, आणि आता ते सध्या काम बहुतांश देशांमध्ये सुरू आहे. त्याच्या पॉलिसी हो, वर्कआउट करणं सुरू आहे की ही लसीकरण मोहीम राबवली कशी जाणार. आणि राईट. लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टिकोनातून पहिली गोष्ट जी येते ती म्हणजे की लस तुम्हाला एका पर्टिक्युलर तापमानामध्येच ठेवावी लागते. त्याच्यासाठी बरोबर. त्याचं स्टोरेज युनिट असावं लागतं. तर हो. त्याच्या काय रिक्वायरमेंट्स असतात धनंजय? आणि आता ज्या कोरोनावरची लस ज्या काही येणं अपेक्षित आहेत आपल्याला आणि भारतामध्ये विशेषतः म्हणजे तर त्या लसींच्या रिक्वायरमेंट काय आहेत आणि ते पालन करणं का महत्वाचं आहे? ती परिणामकारक ती लस होण्याच्या दृष्टिकोनातून? राईट. तर कुठल्या टेम्परेचरवर व्हॅक्सिन स्टेबल असणार ते व्हॅक्सिनवर अवलंबून असतं. तर फॉर एक्झाम्पल कोविडसाठी पण तुम्ही बघाल तर पहिले जे रिझल्ट आलं होतं ते फायझरचे रिझल्ट आलं होतं. त्यांनी सांगितलं होतं 90% हो. एफिकेसी असेल. त्याचं जे रिक्वायरमेंट आहे ते mRNA बेस्ड व्हॅक्सिन आहे. त्याची स्टेबिलिटी त्यांनी सांगितलंय का त्यांना -70 डिग्रीवर ठेवावं लागतं व्हायरस. तर ते व्हॅक्सिनचे जे डोस आहे देण्याच्या आधी. तर ते पहिलं झालं. दुसरं म्हणजे मोडर्नाचं बघा, ते पण mRNA बेस्ड आहे. पण त्यांचं mRNA असलं तरी त्याचं फॉर्म्युलेशन असं आहे की ती त्यांनी टेस्ट केलंय आणि त्यांनी असं दाखवलंय की त्यांना -20 डिग्रीवर लॉंग टर्म स्टोरेज करायचं असेल तर -20 डिग्रीवर ठेवावं लागतं. बट 30 दिवसापर्यंत तुम्ही 4 डिग्री म्हणजे जे आपलं किचनमध्ये फ्रीज असतं त्या टेम्परेचरसाठी 4 डिग्री टेम्परेचर सफिशियंट असतं. पण त्यांनी असे पण दाखवलंय का 12 तासांसाठी रूम टेम्परेचर जे आपल्या घराचं वगैरे टेम्परेचर असतं 25 ते 30 25-27 डिग्रीच्या आसपास ते पण तिकडे पण 12 डिग्री पर्यंत 12 तासांसाठी स्टेबल असतं, राईट. तर हे झालं. आणि तिसरं जे रिझल्ट येतंय आता, सगळे रिझल्ट पूर्ण डेटा आला नाहीये, बट AstraZeneca जे ऑक्सफर्ड, ज्याच्याकडे भारताचे फार लक्ष लागलेलं आहे, कारण राईट, आपल्याकडे त्याचं मास बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे. हो. तर त्याचं जे स्टेबिलिटी ते 2 ते 8 डिग्री सेल्सिअस त्याच्यात ते स्टेबल असणार आहे असं कंपनीने सांगितलंय. जे एक चांगली गोष्ट आहे. आपल्या -70 डिग्री म्हणजे खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर झाला. हे फक्त हो. आणि हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की हे मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर ते स्टोरेज करावं लागणार आहे. आपल्याला ते सगळ्या ठिकाणी डिस्ट्रिब्यूट करावं लागणार आहे. सगळ्या हो. हॉस्पिटल्स किंवा ॲडमिनिस्ट्रेशन साइट्सवर तिकडे मध्ये डिस्ट्रिब्यूट करावं लागणार आहे आणि मग आपण पेशंट्सला देणार आहे. तर आणि ते जेव्हापासून द्यायचं कसं त्याच्यासाठी पण ह्युमन रिसोर्स आपल्याला तयार करावा लागेल, बरोबर? राईट, राईट. तर माझं सांगण्याचा मुद्दा होता का आपल्याला -70 डिग्री जर फायझरचं घेतलं तर -70 डिग्री थ्रूआउट हे सगळं लागणार आहे. पूर्ण कोल सप्लाय चेन जे म्हणतात. तर भारतासाठी ही गोष्ट चांगली आहे की जे आपण व्हॅक्सिन आपलं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं जे टायअप आहे AstraZeneca सोबत, त्याला 2 ते 8 डिग्री लागणार आहे, जे जास्त मॅनेजेबल आहे ॲज कंपेअर्ड टू -70 किंवा -20 डिग्री. हम्म. त्याच्यामुळे लेट्स होप की ती यंत्रणा त्या वेळेमध्ये पूर्ण होईल आणि त्याच्या प्रकारचे सगळं हे होईल. दुसरं म्हणजे की त्यांना लोकांना ट्रेनिंग पण द्यावं लागणार आहे. ती ॲडमिनिस्टर लस कशी करायची, राईट. त्याच्याबद्दल जागरूकता हे पण आहे. याही सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागणार आहे. आणि हो. महत्त्वाचं म्हणजे आता जे बेसिक काम सुरू आहे की लस आधी कोणाला द्यायची, त्याचा प्राधान्यक्रम ठरवला जातोय. तर राईट. त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की शुअर. जेव्हा असा एखादी लसीकरण मोहीम राबवली जाते, तेव्हा हो. कशाप्रकारे हा प्राधान्यक्रम ठरवला जातो? आता आपण कोरोनाच्या बाबतीत बोलतोय म्हणून. पण याच्या आधीही जेव्हा अशा संसर्गजन्य आजारांची साथ आली होती, तेव्हाही साधारणपणे कोणत्या प्रकारचं मेकॅनिझम अप्लाय केलं जातं?
शुअर. तर पहिल्या गोष्टी तुम्ही म्हटलं यंत्रणाबद्दल टेम्परेचरचं, तर आपल्या भारतात काही खूप सारे वॅक्सिन आपण जे देतो, मोस्टली लहान मुलांना पोलिओ वगैरे, तर त्याच्यासाठी बेसिक लेवल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, 4 डिग्री कोल्ड सप्लाय चेन वगैरे. बट आपल्याला हे असं जे की पूर्ण आपलं जे पूर्ण पॉप्युलेशन आहे त्यांना सगळ्यांना एक सोबत जेवढा कमीत वेळात वॅक्सिन द्यावं लागेल, एवढं अशी वेळ कधीच आलेली नाही. तर म्हणून जे कोरोनासाठी जे यंत्रणा लागणार आहे ते वेगळ्या लेव्हलवर असणार आहे. आणि तर ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप करावं लागणार आहे. स्टेट गव्हर्नमेंट्स, सेंट्रल गव्हर्नमेंट्स ऑलरेडी त्याच्याबद्दल बोलतायत. होपफुली काम पण होतंय. दुसऱ्या गोष्टी ह्युमन रिसोर्सेस नक्कीच. तर हे सगळं ह्युमन रिसोर्सेस वेगवेगळ्या सप्लाय चेन मध्ये लागणार आहे, राईट. तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगसाठी ह्युमन रिसोर्सेस लागणार आहे. आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ह्युमन रिसोर्सेस लागणार आहे. हे सगळं कोल सप्लाय चेन आपण एस्टॅब्लिश करणार, तर ते सगळं मेंटेनन्स करण्यासाठी ह्युमन रिसोर्सेस लागणार आहे. नंतर आपल्याला ऍडमिनिस्टर करायला पण ह्युमन रिसोर्सेस लागणार आहे, राईट. आणि हे जे ऍडमिनिस्ट्रेशन साईट्स असणार आहेत, जे अजून आपल्याला डिसाईड व्हायचं आहे की कुठे कुठे आपण प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही ठिकाणी रोल आउट करणार आहे वॅक्सिन डिस्ट्रीब्युशन का, ते अजून गव्हर्नमेंटचे पॉलिसीज यायचे आहेत. तर तिकडे पण बेसिक रिक्वायरमेंट्स असणार आहेत. तर आपल्याला IT इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे लागेल, सगळा डेटा बेस गोळा करायला वगैरे. तर त्याच्यासाठी ह्युमन रिसोर्सेस, वॅक्सिन द्यायला ह्युमन रिसोर्सेस, ऑन साईट डॉक्टर्सची काही रिक्वायरमेंट्स असतात ते सगळे ह्युमन रिसोर्सेस. तसं हे सगळं खूप मोठं लॉजिस्टिक्स लागणार आहे. तिसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बद्दल सांगायचं तर आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण भारत वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप सर्वात मोठा देश आहे. जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ती चांगली गोष्ट आहे. पण आपल्याला हे पण लक्षात ठेवायला लागेल की आपली पॉप्युलेशन पण खूप मोठी आहे आणि खूप सारे डोसेस लागणार आहेत. तर आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर लेव्हरेज करायलाच पाहिजे. पण त्याच्या इन ऍडिशन टू दॅट आपल्याला अजून पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला लागणार आहे. आणि आपण भारतातच सगळे आपल्याला जे डोसेस लागणार आहेत भारतात, ते आपण भारतातच आपल्याला करता आलं तर बरं होईल, लॉजिस्टिक्ससाठी पण आणि कॉस्ट वाईज. आणि चौथं म्हणजे Yes. तुम्ही जे म्हटले की डिस्ट्रीब्युशनसाठी त्याला जे प्रायोरिटायझेशन जे म्हणतात, तर त्याची याच्यासाठी करावं लागणार आहे. कारण जेव्हा वॅक्सिन मार्केटमध्ये येणार आहे अप्रुव्हल नंतर, तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लिमिटेशन्स असणार आहे. आपण एका वेळी कितीतरीच डोस मॅन्युफॅक्चर करता येणार आहे आणि डिस्ट्रीब्यूट पण करण्यासाठी आपले लिमिटेशन्स येणार आहेत किंवा यंत्रणा एकदम उभी नाही राहणार एका दिवसात. तर पूर्ण पॉप्युलेशनसाठी पहिल्याच दिवशी वॅक्सिन उपलब्ध नसणार. तर म्हणून आपल्याला प्रायोरिटायझेशन करायला लागणार आहे. तर त्याच्यात 3 ते 4 क्रायटेरिया यूज केले जातात. पहिला म्हणजे आपल्या ही महामारी आहे COVID-19, तर त्याच्या अगेन्स्ट आपली जी आपलं रिस्पॉन्स आहे ते अजून स्ट्रॉंग कसं बनवता येईल दर दिवशी. तर त्याच्यासाठी एक क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया म्हणजे आपलं COVID-19 साठी जे वल्नरेबल पॉप्युलेशन आहे, जे 55 एज किंवा 65 एजच्या वरती किंवा ज्यांना डायबिटीज आहे वगैरे, त्यांना प्राधान्य देणं वगैरे. आणि तिसरं म्हणजे आपल्याला जे नॉर्मल सोसायटल फंक्शन्स म्हणतात, तर आपले पोलीस यंत्रणा किंवा पोस्टल सर्व्हिस, जे बसचे ड्रायव्हर्स वगैरे, जे नॉर्मल सोसायटी फंक्शनसाठी जे वर्कर्स लागतात त्यांना हे करणं, वॅक्सिनेट आधी करणं. आणि चौथं म्हणजे आपली जी इकॉनॉमी जी खूप कोविडमुळे जे सगळं बंद पडलंय, लॉकडाऊन वगैरे, तर ते कसं ओपन करता येईल. तर ते सगळे क्रायटेरिया येऊन प्रायोरिटायझेशन डिसाईड केलं जातं. तर मोस्ट प्रोबॅबली जसं मी म्हटलं, डॉक्टर किंवा नर्सेस, फ्रंटलाईन वर्कर्स जे म्हणतो त्यांना आधी मिळणार आहे. आणि मग एसेन्शियल वर्कर्स, ज्यांना रिस्क आहे COVID-19 साठी डिझीज वाईज, किंवा जे वयस्कर लोक आहेत त्यांना आधी मिळेल. मग नंतर असं तर ही प्रायोरिटायझेशन स्ट्रॅटेजी आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे, जी गव्हर्नमेंट ऑलरेडी करते आहे. आणि हे सगळं करते. हो. आणि हे सगळं आपल्याला पब्लिक डोमेन मध्ये लवकरात लवकर आणायला हवं, म्हणजे लोकांना पण जी अँझायटी आहे कधी त्यांना डोस मिळणार ते त्यांना कळेल आणि त्यांची मनाची तयारी होईल आणि आपल्याला तसं कन्फ्युजन कमी होईल. पण धनंजय, या रेटनी जरी आपण त्याचा प्राधान्यक्रम जरी ठरवला, तरी भारतासारखी लोकसंख्या ज्या देशात आहे, म्हणजे भारताचंच आपण उदाहरण घेतलं, किती वेळ लागू शकतो की प्रत्येक नागरिकाला लस मिळेल?
मेपर्यंत. आणि जसं सांगितलं जातंय, की जोपर्यंत सगळ्यांपर्यंत लस पोहोचत नाही, तोपर्यंत हे संकट टळलेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. नोबडी इज सेफ जोपर्यंत प्रत्येकाला व्हॅक्सिन मिळत नाही. किती वेळ लागू शकतो सगळ्यांना लस मिळायला? हो, तर ते मल्टिपल गोष्टींवर अवलंबून आहे, राईट? एक म्हणजे आपल्याला किती मॅन्युफॅक्चर करता येईल, तर आपण किती आपली इन्फ्रास्ट्रक्चर आत्ता आपल्याकडे व्हॅक्सिन नाहीये आणि व्हॅक्सिन येईपर्यंत आपल्याकडे जो वेळ आहे, आपण कसा यूज करतो सगळ्या लॉजिस्टिक्स डेव्हलप करायला किंवा आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला. एक ते दुसरं म्हणजे आपण डिस्ट्रीब्युशन चॅनल पण किती एफिशियंटली हे करू शकतो. तर वेगवेगळ्या लोक मी आता जे बघतोय, वेगवेगळे स्टेट गव्हर्नमेंट म्हणतायत का काही लोक म्हणतायत की 6 महिने, काही म्हणतायत का 1 वर्ष, काही लोक 3 वर्ष पण म्हणत आहेत का 3 वर्ष लागू शकतं पूर्ण भारताला इम्युनाइज करणं. बट मला वाटतं का 3 वर्ष थांबणं खूप लेट होईल. हे एथिकली पण अनएक्सेप्टेबल असणार जर तुम्ही बायोएथिक्सचे लोक स्टडी करतात. लोक ऑलरेडी एवढे त्रस्त झाले आहेत या रोगामुळे. तर आपल्याला आणि हे वॅक्सिन केल्यानंतर त्याचे जे रिटर्न्स येणार आहेत ते खूप मोठे आहेत, राईट? आता आपली इकॉनॉमी थोडी स्लो डाऊन झाली आहे, त्याच्यामुळे खूप लोक अनफॉर्च्युनेटली मरत आहेत, त्यांना हॉस्पिटलाइज तर वॅक्सिनेट केल्यामुळे हे सगळं बाकी जे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होणार आहे, आपली इकॉनॉमी परत होपफुली नॉर्मल फंक्शनल होईल. तर हे सगळे जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे खूप हाय आहे आणि म्हणून ह्याला प्रायोरिटाईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटतं का कमीत काही महिन्यात जर करता आलं आणि किंवा जास्तीत जास्त एंड ऑफ 2021 पर्यंत करता आलं तर खूप बरं होईल. पण खूप वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. धनंजय, पण काही जे तज्ञ आहेत ते अशी पण भीती व्यक्त केली जातीये, की कोरोनामध्ये जर म्युटेशन झालं त्या व्हायरसमध्ये, तर मग ज्या लस आता ज्यावर संशोधन झालंय, ज्या लस तयार झाल्यात, मग नंतर त्या कितपत प्रभावशाली ठरतील. त्याच्यामुळे या भीतीमध्ये कितपत तथ्य आहे असं होऊ शकतं का? तर मला वाटतं का त्याच्याबद्दल घाबरणं एवढं आपल्याला आवश्यकता नाही, कारण वेगवेगळ्या सायंटिस्टनी जे स्टडी केलं आहे, तर करोना व्हायरसचं म्युटेशन होतं आहे, पण दुसरे जे व्हायरसेस म्युटेट होतात, HIV किंवा फ्लू, जे ने कम्पेअर केलं तर करोना व्हायरसचं म्युटेशन रेट खूप स्लो आहे. आणि आतापर्यंत जे सगळे वॅक्सिन्स आहेत, असं मी बघितलं नाही की कुठल्या तरी म्युटेशनमुळे ते वॅक्सिन हे होत नाहीये. बट आता एक आय थिंक आतासाठी पण म्हणजे वॅक्सिन्स रोल आउट केले, तर आपल्याला जसं जसं पुढे जाऊ तसं जसं अजून कळेल का, म्हणजे हा व्हायरस एवढा नवीन आहे का आपल्याला दर दिवशी ह्या व्हायरस बद्दल नवीन नवीन निश्चितपणे. गोष्टी कळतात. हो, तर हो. जसं जसं पुढे जाऊ तसं तशी आपल्याला अजून इन्फॉर्मेशन मिळेल. पण आत्तासाठी मिळेल. आपल्याला त्याचे घाबरायची गरज नाही. आता आपण व्हॅक्सिनेशनवर फोकस करायला पाहिजे आणि मग पुढे जसं जसं नवीन नवीन अडचणी येतात, तसं तुम्ही बघाल का मागच्या 1 वर्षात पूर्ण जग सोबत येऊन हे सगळं फाईट करतंय, हे जे महामारी आहे. तर आय थिंक तसं आपल्याला जसे जसे प्रॉब्लेम्स येईल तसं आपण सोल्युशन शोधू शकतो. पण आत्तासाठी आपल्याला घाबरण्याची गरज नाही त्याच्यात. निश्चितच. त्याच्यामुळे लस हा एक खूप मोठा म्हणजे त्याच्याकडे त्याच्याबद्दल आशावादी राहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आणि आपण आहोतही. धनंजय, शेवटचा प्रश्न, की लस आली, लसीकरण सुरू झालं, तरीही कोरोनाचं जे आव्हान आहे ते संपलं असं मानता येईल का? आणि त्याला जोडूनच अजून एक प्रश्न, की कोरोना हे एक उदाहरण झालं, पण असे जे हा नवीन व्हायरस येणं आणि जसं कोरोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय, तसं असं हे या सूक्ष्म जीवांचं जे आव्हान आहे, त्याच्याशी आपण कसं डील करणं अपेक्षित आहे? आणि लसीकरणानेही कोरोनाचं आव्हान संपलं, असं आपण मानू शकू का? तर इकडे तुम्ही मेडिकल कम्युनिटी बघाल किंवा बायोटेक कम्युनिटी बघाल, ते खूप होपफुल आहेत का हे आणि का व्हॅक्सिनेशनने आपल्याला ही महामारी जिंकता येईल. आणि मी पण होपफुल आहे. मला पण वाटतं का हे व्हॅक्सिनेशनच एक उपाय आहे, ज्याच्यामुळे आपण या महामारीत संकटमधनं बाहेर पडू शकतो. तर मला वाटतं का आपण या महामारीतनं ऑलरेडी खूप साऱ्या चांगल्या डेव्हलपमेंट्स होत आहे आणि आय थिंक एकदा व्हॅक्सिनेशन झालं की मला वाटतं का आपण या महामारीतनं बाहेर पडू. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलं का तुम्ही ह्याच्याबद्दल विचारलं का
पुढे असं व्हायरस बद्दल आपल्या पुढे आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. तर म्हणजे कारण संपूर्ण जगासाठी हा एक धडा होता आणि जेव्हा हो. अगदी कोरोना व्हायरस म्हणजे सगळं लॉकडाऊन सुरू होतं तेव्हा बिल गेट्सचा एक व्हिडिओ फार व्हायरल झाला होता. म्हणजे आपल्या सगळ्यांनीच बघितला असेल. त्यांनी एबोलाच्या नंतरच त्यांनी ते टेड टॉक केलं होतं आणि त्यांनी संपूर्ण जगाला एक एक प्रकारे इशारा दिला होता, की हे हो. आव्हान इथेच संपलेलं नाहीये. आपण नशीबवान होतो, की यातनं आपण सुखरूपपणे बाहेर आलो. पण अशा आव्हानांसाठी, अशा संकटांसाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि ते कोरोनाच्या रूपाने दुर्दैवाने त्यांचा इशारा खरा ठरला. याच्या पुढे आता संपूर्ण जगाने, सगळ्या देशांनी कशाप्रकारे तयारी करणं गरजेचं आहे? अगदी संक्षिप्त रूपात आपलं उत्तर हवंय. शुअर. तर त्याच्यात 1-2 गोष्टी क्लिअर आहेत, की आपले जेव्हा आपलं कोविड-19चं जेव्हा पीक होतं, तर आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळणं थोडं प्रॉब्लेम होत होतं वगैरे. तर आपल्या हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण जास्त फोकस करायला पाहिजे. हे नक्कीच ह्याच्यात या महामारीतनं आपल्याला क्लिअर झालेलं आहे. तर त्याच्यात इन्व्हेस्ट करणं कारण ही एक बेसिक गोष्ट आहे, राइट? आणि दुसरं म्हणजे तुम्ही बघाल, की आपण आतापर्यंत आपल्या खूप साऱ्या गव्हर्नमेंट्सने व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जसं फॉर एक्झाम्पल खूप इन्व्हेस्ट केलं होतं, राइट? इंडियात आतापर्यंत. आणि त्याचं जे आपल्याला फळ म्हणता येईल, तर आपल्याला हे आता आपल्याला त्याचं ऑलरेडी आपण ते अनुभवतोय. निश्चितपणे. हो. तर आपल्याला खूप सारे व्हॅक्सिन डोसेस इंडियातच मॅन्युफॅक्चर करणार आहेत. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पे ऑफ होत आहेत. तर त्याच्यात हो. अजून ती खूप इन्व्हेस्ट स्लो आणि ग्रॅज्युअल प्रोसेस होती. म्हणजे अगदी 1-2 वर्षात ते उभं राहिलेलं नाही. त्याच्या मागे अनेक वर्षांची मेहनत आहे, अनेक वर्षांचं इन्व्हेस्टमेंट आहे. एक्झॅक्टली. आणि मॅन्युफॅक्चरिंग सोबतच मला वाटतं का रिसर्चमध्ये, बेसिक हं. रिसर्चमध्ये पण आपण जास्त भारतात इन्व्हेस्ट करायला पाहिजे. हे या गोष्टीतनं हे नक्कीच क्लिअर झालं आहे. तर हे सगळे निश्चितपणे. आपण लेसन्स होपफुली खूप शिकलो आहे आणि पुढे होपफुली आपण हे सगळे इम्प्लिमेंट करू शकतो. निश्चितपणे. धनंजय खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळेचा इतका फरक आहे खरं तर आपल्यामध्ये. पण तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि अगदी विस्तृतपणे सोप्या भाषेमध्ये ही सगळी माहिती समजावून सांगितलीत. त्याच्यामुळे आता लस कधी येते याची वाट आपण बघतो आहे. संपूर्ण जग फार आशावादी आहे. सगळ्या अ, आशा ह्या लसीवर टिकलेल्या आहेत असं म्हटलं तरीही चालेल. पण हे आव्हान तरीही आपल्या पुढे संपूर्ण मानवजातीसमोर राहणारच आहे आणि जसं धनंजयनी सांगितलं, की एका व्हायरसचं आव्हान संपलं म्हणून हे तिथेच थांबणार नाही. आपल्याला त्याच्यासाठी आता नेहमीच तयार व्हावं लागणार आहे आणि या संकटामध्ये ज्या चुका झाल्या त्यातून आपल्याला शिकावं लागेल आणि भविष्यामध्ये असं होऊ नये अशीच आपण आशा करूया. पण भविष्यामध्ये असं परत जर एखादी परिस्थिती उद्भवली, तर त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागेल. म्हणजे या साथीमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते आपल्याला भविष्यामध्ये टाळता येईल. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.